सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. श्रोतेहो नमस्कार. निरामय या आकाशवाणी अकोला केंद्राच्या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये लिव्हर आणि पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष अशोक तापडिया यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. श्रोतेहो, आज आपण वर्ल्ड हिपॅटायटिस डे जो आहे त्यानिमित्ताने डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत. सर, सुरुवातीला आपण हिपॅटायटिस डे काय आहे किंवा त्याचं थीम काय आहे यावर्षीचं ते सांगूया. मॅडम, युजली हिपॅटायटिस डे आपण प्रत्येक वर्षी पाळत असतो किंवा ऑर्गनाईज करत असतो. दिस इज ऑन 28 जुलै, 28 जुलै. कारण की हिपॅटायटिसमधले जे मेन कारणं असतात व्हायरल हिपॅटायटिस, त्याच्यातला जो एक हिपॅटायटिस बी नावाचा व्हायरस आहे, तो हिपॅटायटिस बी नावाचा व्हायरस ज्या सायंटिस्ट ब्लूमबर्ग नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी डिस्कवर केला होता. त्यांचा जो वाढदिवस आहे तो 28 जुलैला असतो, म्हणून आपण तो 28 जुलैला युजली पाळत असतो. आणि हिपॅटायटिस इन जनरल, हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरवर सूज. आणि हे हिपॅटायटिस जे आहे ना, त्याची यावर्षीची थीम आहे हिपॅटायटिस जी ची लेट्स ब्रेक इट डाऊन. लेट्स ब्रेक इट डाऊन म्हणजे आपल्याला त्या हा जो व्हायरस आहे किंवा ही जी व्हायरल हिपॅटायटिस आहे याची ट्रान्समिशन चेन ब्रेक करायची आहे. म्हणजे जेव्हा एका पर्सनपासून दुसऱ्या पेशंटला कुठल्याही रूटनं तो होत असतो, ती आपल्याला चेन ब्रेक डाऊन करायची आहे. म्हणून त्याचा थीम आहे लेट्स ब्रेक इट डाऊन. त्यातलं एक पाऊल आपण उचललंय. आज आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवतो आहोत आणि त्या माहितीच्या आधाराने मला असं वाटतं श्रोते नक्कीच ही चेन ब्रेक करायला मदत करतील. शुअर. सर, हा आजार आपण नेमकं काय सांगू? लिव्हरवर सूज येते म्हणजे मग काय होतं? सो बेसिकली हिपॅटायटिस, पहिले आपण सूज येते. हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरवरची सूज. आता ते लिव्हरवरची सूज, आपण हिपॅटायटिस हे आपल्याला जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो किंवा सोनोग्राफी करतो त्याविषयी आपल्याला कळते की बाबा हिपॅटायटिस झालेला आहे. पण हिपॅटायटिसचे लक्षणं काय? त्या लक्षणामध्ये अगदी इनिशियली एकदम सामान्य लक्षणं असतात, जसं की हातपाय दुखतात, मळमळ होते, खूप जास्त थकवा वाटतो, गळल्यासारखे वाटते, थोडीफार ताप येते. इनिशियल सिम्पटम्स हे असेच असतात. म्हणजे कुठल्याही ज्याही व्हायरल फिवरमध्ये जे थोडेफार इन्फेक्शन्स, म्हणजे व्हायरल फिवरमध्ये जसं आपल्याला वाटते बाबा हांग गळून गेलो किंवा मला व्हायरल झालं किंवा सर्दीच झाली, असेच इनिशियल सिम्पटम्स असेच असतात. पण जेव्हा बिमारी वाढत जाते त्यावेळेस मग कावीळ डेव्हलप होतो, म्हणजे जॉन्डिस. हातापायावर सूज येऊ शकते, डोळे पिवळे होतात, लघवी पोळी होते, काही लोकांना अंगाला खाज वगैरे येते. इनिशियल सिम्पटम्स असे असतात. आणि जेव्हा हे बिमारी आपला लिव्हर डॅमेज करते, म्हणजे त्यांच्यामुळे जर क्रॉनिक हिपॅटायटिस झालं किंवा लिव्हर सिरोसिस झालं, मग अशा वेळेस सिम्पटम्स जे डेव्हलप होतात म्हणजे पोटात पाणी, पायावर सूज, डोळे पिवळे होणं, अंगावर रक्ताचे चठ्ठे येणं किंवा रक्ताची वांती होणं, संडास काळे होणं, असे हे सिरोसिस डेव्हलप झाल्यानंतरचे सिम्पटम्स असतात. सो इनिशियल सिम्पटम्स हे कुठल्याही व्हायरल बिमारीसारखेच असतात. आणि जेव्हा लिव्हरवर डॅमेज वाढत जातो त्यावेळेस मग सिरोसिसचे सिम्पटम्स डेव्हलप होत असतात. म्हणजे हिपॅटायटिस डे हा जो आपला पूर्ण जगभर पाळला जातो, तर त्यामागे काय, म्हणजे कुठला गंभीर प्रश्न निर्माण झालाय की आपल्याला हा दिवस पाळावा लागतो? युजली जसं मी तुम्हाला म्हटलं की हिपॅटायटिसचे कारणं खूप आहेत. व्हायरल किंवा अल्कोहोल इंड्युस्ड किंवा ओबेसिटी इंड्युस्ड किंवा ऑटो इम्युन इंड्युस्ड किंवा काही जेनेटिक फॅक्टर इंड्युस्ड. बट युजली हा डे आपण जो आपण पाळतो, इट इज टू प्रिव्हेंट व्हायरल हिपॅटायटिस अँड टू म्हणजे लोकांना जागरूक करावं व्हायरल हिपॅटायटिससाठी. तर व्हायरल हिपॅटायटिस म्हणजे व्हायरसमुळे होणारे हिपॅटायटिस. आणि युजली आपण 5 व्हायरसेस असतात, हिपॅटायटिस A, B, C, D आणि E. हे 5 व्हायरस जे आहेत ते त्यांचा प्रसार थांबवणे आणि त्यांच्या जे आहेत ते अर्ली डायग्नोज करणे, अर्ली ट्रीटमेंट करणे आणि मग कम्युनिटीमध्ये ते पसरले नाही पाहिजे, म्हणजे लेट्स ब्रेक द चेन. त्याच्यामुळे आपण युजली हिपॅटायटिस डे ऑब्झर्व करत असतो.
आणि तो 28 तारखेला असतो श्रोते हो, 28 जुलैला. आणि त्यानिमित्ताने आज आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय लक्षणं आहेत, हे सगळं आपण डॉक्टर आशिष तापडिया यांच्याकडनं जाणून घेतो आहोत. लक्षणं पण आपण सांगितलीत की एक साधी लक्षणं असतात. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाणार आहात, तपासणार आहात किंवा तुमचा आजार थोडा जास्त बळावणार आहे, त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या प्रकारचा तुम्हाला कावीळ झालेला आहे. तर त्याचे प्रकार आपण सांगू शकतो. जेव्हा मग आपण जेव्हा असं कावीळ डेव्हलप होते किंवा कावीळचे सिम्पटम्स डेव्हलप होतात किंवा आपण म्हणतो की हेपॅटायटिस झालेला आहे, तर युजली 5 व्हायरस आपण टेस्ट करत असतो. हेपॅटायटिस A, B, C, D, E. तर हेपॅटायटिस A आणि E हे दोन्ही जे व्हायरस आहेत, हे व्हायरस पाण्यामुळे किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळे होत असतात. त्याला आपण फिको ओरल रूट म्हणतो, म्हणजे खाण्यापिण्यामुळे व्हायरस हे जात असतात, तर दूषित पाणी किंवा दूषित अन्न. आणि त्याच्यानंतर हेपॅटायटिस B आणि C हे जे 2 व्हायरस आहेत, हे रक्तावाते ट्रान्सफर होत असतात. तर हे जेव्हा रक्तावाते ट्रान्सफर होत असतात, हे खाण्यापिण्यामुळे नाही होत. आणि हेपॅटायटिस D युजली एकटा होत नाही. ज्या लोकांना हेपॅटायटिस B असते, सोबत हेपॅटायटिस D होत असते. सो हेपॅटायटिस D बद्दल एवढी चर्चा होत नाही, पण मेन म्हणजे व्हायरल हेपॅटायटिस A किंवा E, B किंवा C. तर A आणि E हे जे व्हायरस आहेत, हे फिको ओरल रूटने जातात, म्हणजे दूषित अन्न खाल्ल्यामुळे, दूषित पाणी पिल्यामुळे हे पसरत असतात. आणि हेपॅटायटिस C आणि B हे जे आहे ते रक्तावाटे जातात. तर म्हणजे रक्तावाटे म्हणजे कसं, तर आयदर ब्लड ट्रान्सफ्युजननं किंवा जर निडल शेअरिंग केली त्याच्यामुळे, किंवा जेव्हा शेविंगला जर इन्फेक्टेड पेशंटचा जर आपण रेझर वगैरे यूज केलं त्याच्यामुळे, किंवा बेसिकली ब्लड बॉर्न, किंवा मग सेक्शुअल रूटनी जात असते, किंवा मग आईपासून बाळाला डिलेव्हरीच्या वेळेस होऊ शकतात. हेपॅटायटिस B आणि C हे त्याचे कारण असतात. जे सामान्यपणे होणारा जो आहे तो आहे हेपॅटायटिस A आणि E. हे जे दूषित अन्न खाल्यामुळे होतं. आणि B आणि C हे ब्लड बॉर्न असतात. सो आयदर बिकॉज ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणा, किंवा इन्फेक्टेड गोष्टी आयदर निडल्स किंवा रेझर्स असं यूज केल्यामुळे, किंवा वर्टिकल सेक्शुअल रूटनी, किंवा वर्टिकल ट्रान्समिशन आईपासून बाळाला. तर आता पावसाळा सुरू आहे आणि दूषित पाणी आणि दूषित अन्न, तर मला असं वाटतं यावेळेला हा आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. 100%. कारण बेसिकली जर उघड्यावर जे लोक उघड्यावर शौचाला बसतात, किंवा मग जर ते इन्फेक्टेड असतील तर ते पाण्यात जातं, आणि ते पाणी मग फिल्टर कधी होतं कधी होत नाही, किंवा मग हात धुतल्या जात नाही. अशा वेळेस मग ते होण्याची शक्यता वाढत असते. म्हणजे नक्कीच श्रोते हो, आताचा जो काळ आहे, आपल्याला पावसाळा म्हटलं की सगळ्यांना बाहेर जावंसं वाटतं फिरायला, ट्रिपला. आणि अशा वेळेला बाहेरचं खाणं किंवा बाहेरचं पाणी पिणं हे ओघाने येतं. पण यावेळेला थोडं जर लक्ष ठेवलं तर असे काही आजार जे आहेत की जे या काळामध्ये होणारे असतात, तर आपण त्याच्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. सर, हे कावीळसारखे जे आजार आहेत, तर हे कितपत गंभीर रूप धारण करतात? हां, जर बेसिकली हेपॅटायटिस A आणि E हे जे मी म्हटलं की जे आपले इन्फेक्शन खाण्यापिण्यामुळे होतात, ते युजली त्याच्यामुळे कावीळ डेव्हलप होते, जॉन्डिस होतो, पेशंटला इचिंग वगैरे होते, पण ते युजली क्रॉनिसिटी म्हणजे सिरोसिसमध्ये जात नाहीत. युजली आपण म्हणतो कुठल्याही व्हायरल इलनेस सारखं आहे, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम सेटल होऊन जातात 90-95%. बट काही पर्सेंट केसेसमध्ये दे कॅन गो इन टू क्रॉनिसिटी. पण हेपॅटायटिस B आणि C हे जर आपण ट्रीट नाही केले तर दे कॅन गो इन टू लिव्हर सिरोसिस. मग सिरोसिस झालं तर मग पोटात पाणी, रक्ताची वांती होणे, किंवा रक्ताची संडास काळी वगैरे होणे, मेंदूवर त्याचा परिणाम होणे, आणि पुढं चालून लिव्हर कॅन्सरही हेपॅटायटिस B आणि C मुळे होऊ शकतो. म्हणजे आपण काळजी घेणं खूप अत्यावश्यक आहे. ज्यावेळेला जे पण लक्षणं दिसतात, आपल्या डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचणं आणि सांगितलेल्या सूचनांचं पूर्णतः पालन करणं. तुम्हाला जो उपचार दिलेला असेल श्रोते हो, तो पूर्णतः घेणं हे पण तितकंच आवश्यक असं आहे. सर, यानंतर आपण हे सांगूया की काय उपचार पद्धती आहेत याच्यासाठी उपलब्ध? बघा, जर बेसिकली जेव्हा आपण कावीळ झालेल्या पेशंट आमच्याकडे येतात, किंवा आपण पेशंट बघतो किंवा पेशंटला कावीळ झालेली आहे, तर सर्वात पहिले जर हेपॅटायटिस A आणि E हे जर असेल तर आपण डायग्नोसिस केल्यानंतर पेशंटला फक्त सपोर्टिव्ह ट्रीटमेंट करत असतो. कावीळ कमी करायचं औषध, प्रॉपर हायड्रेशन ठेवा, प्रॉपर न्यूट्रिशन मेंटेन ठेवावं, आणि त्याला काही स्पेसिफिक A आणि E ला स्पेसिफिक औषध नाही आहे की हे औषध घेतल्यानं तो बरा येईल, पण तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम व्हायरल इन्फेक्शन सेटल झालं की ते बरं होऊन जातं. मग अशात पाणी जास्त पिणे, त्याच्यानंतर जेवण प्रॉपर करणे, उलटी असेल तर उलटीचं औषध, मळमळीचं औषध, आणि सपोर्टिव्ह न्यूट्रिशनल केअर आम्ही A आणि E मध्ये देतो. हां, पण B आणि C असेल तर B आणि C डायग्नोज केल्यावर
नंतर हेपॅटायटिस सी आणि बीचा आपण व्हायरल लोड चेक करत असतो, शरीरात व्हायरस किती आहे आणि त्या हिशोबाने आपण पेशंटला अँटीव्हायरल चालू करतो. हेपॅटायटिस सी ची युजली फायनाईट ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट आहे. एकदा 3 महिने ट्रीटमेंट केली की हेपॅटायटिस सी शरीरातून निघून जातो. आणि जेव्हा आपण हेपॅटायटिस बी ला ट्रीटमेंट करतो, पेशंटला युजली जर क्रॉनिक हेपॅटायटिस बी आहे आणि ट्रीटमेंट रिक्वायर्ड असली तर पेशंट युजली लाईफलॉंग ट्रीटमेंट त्यांना लागत असते. तर एक व्हायरसची गोळी त्यांना लाईफलॉंग घ्यावी लागत असते हेपॅटायटिस बीच्या केसेसमध्ये. श्रोते हो, लक्षात घ्या की कावीळ जेव्हा झालेला असतो किंवा बरेचदा सर असं होतं की घरी अगदी मनाने काहीतरी लक्षणं दिसतात आणि त्यावरती घरगुती इलाज पण केला जातो. तर काही वेळेला तो तुम्ही सांगितलं साधा असेल तर तो बरा होतो. जसा ए आणि ई असेल जे युजली लहान मुलांमध्ये होत असतात किंवा एक 20-25 वर्षाच्या आधी होऊन जात असतात, कारण तेवढं आपलं बाहेरचं खाणं पिणं असते, तर ते तर ॲज सच तसंही बरे होणार आहेत. मग आता काय थोडंसं आपल्या समाजात एक हे डेव्हलप झालेलं आहे की बाबा कावीळ झालं म्हणजे तो डॉक्टरांकडे बरा होत नाही, गावठी औषध घ्या, पाण्यात घ्या, दह्यात घ्या, किंवा काही लोकांचं असते की बाबा मानेवर किंवा हातावर चठ्ठे वगैरे घेत असतात. तशा गोष्टी नाही केल्या पाहिजे, कारण कावीळ त्यांना जाणार नाही. कावीळ कुठल्या प्रकारचा आहे ते बघून आपल्याला त्या हिशोबाने ट्रीटमेंट करून घ्या. कावीळ असेल तर प्रॉपर संबंधित डॉक्टरांची भेटा, चर्चा करा, डायग्नोज करा आणि ट्रीटमेंट करा. म्हणजे घरगुती उपचारांकडे नका जाऊ. म्हणजे पहिले डॉक्टर, तर कधी कधी असं होतं की त्या उपचारात आपण दुसऱ्या वेळ घालून जाते आणि मग ते वाढून जातो आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो, तर आपल्याला ऑलरेडी वेळ गेलेली असते. नक्की श्रोते हो, हे अगदी कान देऊन ऐका तुम्ही की कावीळ हा लिव्हरला अफेक्ट करणारा आजार आहे आणि तुम्ही जितका वेळ घरी घालवाल तर कदाचित अपाय जास्त वाढेल. आणि एक समज असा आहे की लिव्हरवर सूज वेगळं आणि कावीळ वेगळं. म्हणजे लोकांना असं वाटते कावीळ ही बिमारी वेगळी आहे आणि लिव्हरवरची सूज ही वेगळी बिमारी आहे. सो लिव्हरवरची सूज बेसिकली बिमारी हेपॅटायटिस आहे आणि कावीळ त्याचं लक्षण आहे. जसं आपण म्हणतो बाबा टायफॉइड आहे, आता टायफॉइडमुळे ताप आलेला आहे, तर ताप वेगळं आणि टायफॉइड वेगळं असं नाही आहे. त्याचं लक्षण ते आहे. आपला जो समज आहे की कावीळ म्हणजे वेगळं, म्हणजे लोकांना असं तुम्ही लिव्हरची ट्रीटमेंट करा, कावीळची दुसरं घरगुती उपचार असं नसते. ते त्याचं लक्षण ते आहे, तर त्याची ट्रीटमेंटच आपल्याला करावी लागेल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात समजून घेताना, की सरांनी श्रोते हो जे सांगितलं आहे की जेव्हा तुमच्या लिव्हरला काहीतरी अपाय होतो त्याचं लक्षण तुम्हाला या स्वरूपात दिसणार आहे की तुम्हाला कावीळ झालाय किंवा पिवळसरपणा तुमच्या डोळ्यांमध्ये दिसतोय, नखांवर दिसतोय, तर हे लक्षण आहे. कावीळ वेगळा असा नाहीये. त्यामुळे कुठलेही घरगुती इलाज न करता आपण आपल्या डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचावं. सर, लिव्हरचे इतर पण आजार जे असतील आपण ते पण सांगूया आपल्या श्रोत्यांना. पण त्याच्या आधी इन जनरल आपण जे हे बी आणि सी बद्दल बोललो आणि आपल्याला जे चेन ब्रेक करायची आहे, तो चेन ब्रेक करायसाठी आपण जे म्हणतो की ए आणि ई, तर ए आणि ई आपण कसं काय त्याला प्रिव्हेंट करू शकू. सो ए आणि ई ला बेसिकली प्रॉपर सॅनिटेशन ठेवणे, उघड्यावरचं खाणं पिणं अवॉइड करणे, पाणी जर साथ आलेली असेल ए आणि ई सी त्या एरियामध्ये जर जास्त लोक इन्फेक्ट होत असतील असं आपल्याला वाटत असेल तर मग पाणी व्यवस्थित उकळून पिणे, प्रॉपर हात धुणे, जेवायच्या आधी, शौचानंतर, त्या गोष्टी प्रॉपर फॉलो करायला पाहिजे. आणि आजकाल हेपॅटायटिस ए ची तर वॅक्सिन आहे, तर काही लोकांना आता युजली हेपॅटायटिस ए चा आपण लहान मुलांना वॅक्सिन पण देऊ शकतो, तर हेपॅटायटिस ए वॅक्सिननी पण हे करू शकतो. पण ई ला वॅक्सिन नाहीये, तर ई आपण तसंच ट्रीट करत असतो. म्हणजे जसं मी म्हटलं की सॅनिटायझेशनने आपण त्याला प्रिव्हेंट करायला पाहिजे. बाकी उरला सवाल बी आणि सी चा, तर बी चा तर असं आहे, बी साठी वॅक्सिन आहे. जर हेपॅटायटिस बी निगेटिव्ह आहे आणि आपण जर हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन घेतलं तर वॅक्सिननी ते प्रिव्हेंटेबल आहे. आणि आजचं जे आपले राष्ट्रीय इम्युनायझेशन शेड्यूल आहे, नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम, त्याच्यामध्ये हेपॅटायटिस बीची वॅक्सिन ॲज सच आहे. तर जे बाळं आता जन्माला येतात त्यांना ॲज सच हेपॅटायटिस बीची वॅक्सिन दिल्याच जाते. आणि हेपॅटायटिस सी ला वॅक्सिन नाही आहे. सो प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला जे आहे, म्हणजे बी आणि सीचं प्रिव्हेन्शनसाठी कसं आहे, ब्लड जे आहे, जे आपण ब्लड घेत असतो तर ते निगेटिव्ह असलं पाहिजे. ते आपण युजली चेक कुठली ब्लड बँक करतच असते. त्याच्यानंतर जे आहे ते जे निडल्स आपण वापरतो त्या प्रॉपरली नवीन निडल्स, डिस्पोजेबल आणि नवीन निडल्स वापरल्या पाहिजे.
दूषित निडल्स वापरल्या नाही पाहिजे, किंवा जे रेझर्स दाढीला किंवा अजून कशाला आपण यूज करतो त्याही आपण नवीन वापरल्या पाहिजे. त्याच्यानंतर रक्ताशी जो पेशंट पॉझिटिव्ह त्याच्या रक्ताशी कॉन्टॅक्ट नाही आलं पाहिजे. आणि मदरपासून चाइल्डला होण्यासाठी मग मदरची टेस्टिंग करावी, आणि जर मदर पॉझिटिव्ह असेल तर मग मदरला पण जर ट्रीटमेंटची गरज आहे तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचं ट्रीटमेंट करावं. आणि जेव्हा बाळाचं डिलिव्हरी होते त्यावेळेस बाळाला इम्युनोग्लोब्युलिन आणि वॅक्सिन या दोन्ही गोष्टी सोबत द्यावा. त्याला आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनायझेशन हे म्हणतो. तर तो आपण मदरपासून चाइल्डला व्हायला वाचवू शकतो. हे आहे बी बद्दल. आणि सेम थिंग्स फॉर सी ऑल्सो. पण सी बद्दल एक चांगली गोष्ट आहे की सी ची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. सो वी हॅव फायनाईट ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट विच कॅन कम्प्लिटली क्युअर हेपॅटायटिस सी. म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचा कावीळ झालाय किंवा कुठल्या प्रकारचा आजार झालाय हे आपल्या डॉक्टरांना जास्त चांगलं माहिती असतं. त्यामुळे श्रोते हो, इतर कुणाचं ऐकून की त्याचा घरगुती उपायाने बरा झाला म्हणजे माझा पण होईल असं नसतं. म्हणून एक लक्षात ठेवा की लिव्हर संबंधित किंवा कुठलेही जे आजार असतात आपण आधी आपल्या तज्ज्ञांना जाऊन भेटलं पाहिजे. सर, उपाय सांगितले तुम्ही, कुठला कावीळ उपचारांनी बरा होतो किंवा काय काय काळजी घेतली पाहिजे हे पण आपण आपल्या श्रोत्यांना सविस्तर सांगितलं. यानंतर आपण हे सांगूया की कावीळचे आणखी इतर कुठले आजार असतात. आता हेच समजा आपण बोललो व्हायरल हिपॅटायटिस बद्दल. मग दुसरं मेन ज्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होतो किंवा कावीळ होते हे सर्वात महत्वाचं म्हणजे अल्कोहोल. त्याच्यामुळे अल्कोहोल किंवा अल्कोहोलिक हिपॅटायटिस किंवा अल्कोहोल इंड्यूस सिरोसिस हो एक मोस्ट कॉमन कारण आहे व्हायरस सोबतच. त्याच्यानंतर ऑटो इम्युन हेपॅटायटिस ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये त्याला एका प्रकारे आपण लिव्हरचा वात म्हणू शकतो. आपली स्वतःचीच इम्युनिटी आपल्या लिव्हरला खात असते, ऑटो इम्युन हेपॅटायटिस. त्याच्यानंतर काही जेनेटिक आजार असतात, जसं विल्सन्स डिसीज असते म्हणजे तांब्याचा आजार. काही लोकांचा कॉपर प्रॉपर मेटाबोलाइज होत नाही, तो लिव्हरमध्ये जमा राहतो आणि तो त्याच्यामुळे पण लिव्हर सिरोसिस होत असते. आणि काही कारणामध्ये मग लिव्हरच्या ज्या नसा होतात त्या नसा चोकअप होतात, त्याला आपण बर्ड गॅरी सिंड्रोम किंवा पोर्टल वेन थ्रम्बोसिस या साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे एकूणच कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणं हे लिव्हरसाठी आपण सगळ्यात मोठी काळजी घेतो असं आपण म्हणू शकतो. आणि आज हे तर समजा ठीक आहे, हे तर आपण अल्कोहोल म्हटलं व्यसन. सर, आजच्या काळात जे खूप जास्त होत आहेत ते आहे नॉन अल्कोहोलिक स्टिएटो हेपॅटायटिस किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असोसिएटेड स्टिएटो हेपॅटायटिस. म्हणजे लठ्ठपणा, शुगर, डायबिटीस, आपलं ओबेसिटी, हायपरटेन्शन या सर्वांमुळे पण लिव्हरवर चरबी जमा होत जाते आणि त्या चरबीच्या रूपांतर पुढं जाऊन हिपॅटायटिसमध्ये होतो आणि तेही पुढं जाऊन सिरोसिसमध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणून योग्य जीवनशैली, स्ट्रिक्ट शुगर कंट्रोल, बीपी कंट्रोल, त्याच्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणं, ओव्हरवेट असाल तर वजन कमी करणं, याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे व्यसन तर अजिबात करू नये, पण त्याही पलीकडे जेव्हा तुम्ही लठ्ठपणा सांभाळता आहात म्हणजेच तुम्ही तुमच्या लिव्हरचं आरोग्य धोक्यात टाकता आहात. 100%. श्रोते हो, लक्षात घ्या की लिव्हर हा एक खूप महत्त्वाचा अवयव आहे आपल्या शरीरामधला आणि त्याची काळजी घेणं हे तितकंच आवश्यक असं आहे. सर, आपण आणखीन काय सांगू की आपण ही जीवनशैलीमध्ये काय काय सुधार केला पाहिजे? तर इन जनरल समजा लिव्हरबद्दल जर आपण विचार करायला जावं, आता आपण या व्हायरस आणि अल्कोहोल म्हणा किंवा ओबेसिटी म्हणा, नॉन अल्कोहोलिक स्टिएटो हेपॅटायटिस म्हणा, सर्वांबद्दल एक बोलूया. इन जनरल प्रॉपर सॅनिटायझेशन, हँड वॉशिंग, त्याच्यानंतर स्ट्रिक्ट अल्कोहोल ॲब्स्टिनन्स म्हणजे अल्कोहोल बंद करावं, एक प्रॉपर जीवनशैली हे करावी, त्याच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज, त्याच्यामध्ये दोन्ही आल्या, आयदर एरोबिक, एनरोबिक किंवा रेजिस्टन्स एक्सरसाइज. कुठल्याही प्रकारचा करा पण तुम्ही व्यायाम करा ॲटलिस्ट 5 days a week किंवा 200 मिनिट, हप्त्यातून 200 मिनिट किंवा 5 दिवस हे एक्सरसाइज करा. म्हणजे त्याच्यानंतर अल्कोहोल बंद करा. कॉफी लिव्हरसाठी थोडंफार चांगलं असते, सो यू कॅन हॅव 1 to 2 cups ऑफ कॉफी पर डे. कॉफीनं लिव्हर थोडं बेटर राहतो. त्याच्यानंतर आपले जसं आपण हे म्हटलं की व्हायरल हिपॅटायटिस प्रिव्हेंट करायला जे आपण पहिलेच म्हटलं की स्वच्छता पाळली पाहिजे. त्याच्यानंतर आपले निडल्स वापरताना किंवा ब्लड घेताना प्रॉपर काळजी घेतली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, जर कोणाला असेल तर प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याची ट्रीटमेंट करून घेणं आणि पुढं ते पसरलं नाही पाहिजे त्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं असते. म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडासा मोह जर आवरता आला की या दिवसामध्ये आपण बाहेरचं खाऊ नये किंवा पाणी पिताना थोडी काळजी जर घेता आली. बरेचदा सर असं जाणवतं आपल्याला की थोडंसं निष्काळजी झाल्यात सगळेच जण.
की काय होतं है ना, देख लेंगे असं म्हटलं जातं आणि हे बरंच घातक असं ठरतं. कारण जसं आपण म्हणतो की आज ओव्हरऑल वेट वाढून राहिलं, ओबेसिटी वाढून राहिली, शुगर वाढून राहिली आणि इंडिया इज बिकमिंग अ डायबिटीज कॅपिटल. आणि सोबत त्याच्यामुळेच कसं आहे ना, हे नॉन अल्कोहोलिक स्टिएटोहिपॅटायटिस इज मोर कॉमन आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे थोडं जास्त वाढत जाणार आहे. म्हणून रेग्युलर जीवनशैली ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. श्रोते हो, लक्षात घ्या की आपल्या लिव्हरची आपल्याला काळजी जर घ्यायची असेल तर आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करावं लागेल आणि तेव्हाच आपण आपलं लिव्हर जे आहे आणि लिव्हरच्या सोबत आपलं आरोग्य जे आहे तर ते आपण निरोगी ठेवू शकतो. सर, जाता जाता काय सांगाल आपण की लिव्हरच्या आजारांचे होणारे गंभीर परिणाम जे आहेत की थोडं जागरूक केल्या जाईल की कुठपर्यंत गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात? हे बघा, मला शेवटी फक्त एकच म्हणणं आहे की कुठलाही हिपॅटायटिस किंवा कावीड हा खूप कावीड आहे आणि आपण घरगुती किंवा गावरान उपचार घेऊ असं नाही करायला पाहिजे. प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला घेऊन, डॉक्टरांना दाखवून कुठल्या प्रकारची ते कावीड आहे त्या हिशोबानं ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. आणि जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट केली तोच आपण पुढं त्याला पसरवायला पण रोखू शकतो. एक प्रॉपर डायग्नोसिस अँड प्रॉपर ट्रीटमेंट, अँड वन्स इट इज डायग्नोस्ड देन आफ्टर प्रॉपर ट्रीटमेंट वी शुड कंटिन्यू विथ अवर हेल्दी लाईफस्टाईल्स. स्ट्रिक्ट अल्कोहोल ॲब्स्टिनन्स म्हणजे दारू बिलकुल बंद, रेग्युलर एक्सरसाइज, जर शुगर BP या साऱ्या गोष्टी असतील तर त्यालाही कंट्रोलमध्ये ठेवणं आणि प्रॉपर सॅनिटायझेशन बाळगणं. काही वेळेला भीती असते की ऍडमिट झाला पेशंट आणि आता त्याला कावीळ आहे, जसं डायलिसिस असेल किंवा ह्या गोष्टी की आता पेशंटचा शेवट आलाय असं समजलं जातं. तर ही जी भीती आहे ही आपण कशी काढू शकतो? असं नाही आहे. जर इनिशियल स्टेजेस जे आपण पहिले म्हटलं की फक्त व्हायरल सारखं असते, त्या स्टेजमध्ये जर आपण डायग्नोज केलं तर पेशंट प्रॉपर बराई होऊ शकतो. पण जर एकदा का लिव्हर सिरोसिस डेव्हलप झाला किंवा पोटात पाणी वगैरे डेव्हलप झालं, जसं तुम्ही मला इनिशियली विचारलं गंभीर स्वरूप, तर आपण प्रॉपर डायग्नोज नाही केलं तर इट कॅन गो इन टू लिव्हर सिरोसिस, मग पोटात पाणी आणि मग शेवटी लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर कॅन्सर अशाही गोष्टी होऊ शकतात. सो अर्ली डायग्नोसिस अँड प्रॉपर ट्रीटमेंट इज इम्पॉर्टंट. म्हणजे खूप आपण धोक्यातनं वाचवलं तरी पण तुम्हाला त्रास हा होणार असतो. त्या त्रासापासून वाचवायचं असेल स्वतःला तर आपण आपली जीवनशैली नक्कीच योग्य ठेवली पाहिजे. सर, जाता जाता काय संदेश द्याल? संदेश हेच की प्रॉपर डायग्नोसिस, प्रॉपर ट्रीटमेंट, अँड वन्स इट गॉट डायग्नोज म्हणजे एकदा डायग्नोसिस झालं तर जर व्हायरल हिपॅटायटिस आहे तर आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट करायची आहे. जर अँटीव्हायरल देता आलं तर अँटीव्हायरल द्यायची आहे आणि ट्रान्समिशन अवॉइड करायचं म्हणजे चेन आपल्याला ब्रेक करायची. आता हे चेन ब्रेकिंगमध्ये एक तर इम्युनायझेशन, वॅक्सिनेशन म्हणजे त्यालाच आपण इम्युनायझेशन वॅक्सिनेशन म्हणतो. दुसरी गोष्ट, मदरपासून चाइल्डला नाही झालं पाहिजे तर त्याच्यासाठी प्रॉपर काळजी, जसं आपण म्हटलो इम्युनोग्लोब्युलिन प्लस वॅक्सिनेशन. आणि जर आहे तर प्रॉपर डायग्नोज करा, ट्रीटमेंट करा, सो दॅट आपण त्याला पुढं वाचू शकू. म्हणजे लेट्स ब्रेक द चेन. नक्कीच आपण सर आशा ठेवूया की ही मुलाखत ऐकल्यानंतर जी जनजागृती होणार आहे तर त्याचा नक्कीच हातभार लागणार आहे ही चेन ब्रेक करण्यामध्ये. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वर्ल्ड हिपॅटायटिस डे निमित्त आमच्या श्रोत्यांना सखोल अशी माहिती सांगितलीत. नक्कीच या माहितीचा आमच्या श्रोत्यांना उपयोग होणार आहे. सर, त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.